कशी आली हिरोईन आज काय बघते की काम कशी करते ती पोरगी घरातली थांब पुरगी आहे ती हा मी काय पोरगी दिसते का? 3 लेकराची पोरगी आई. काय? हा 3 लेकराची आई. कामाला जावा पटकिनाव लागाव धंदा कराव कालवण भाकरी लेकरा बाळाला आंघोळ ही काय हो काय आई तशा पिली मी केलेला काय खोटं बोलता हो? आयताच्या केली. हिला कामच करू वाटेना काय भानगड आहे ती बघ कशाच काम करू वाटत नाही तिला अहो काम नाही ती खोटं बोलते ते सारखं माझ्या माग लागते ते हात धुवून. आता हातून काय वरची तुमचं पटच नाही पाहुणं राहुळा घरी आले तर नीट बोलावं बहीण राहिली माझी तर आता सासूला कळायला पाहिजे की बाबा पाहुणं रावळा आले. बहीण आली म्हणून काम करायचं राहायचं करायचंच नाही का आता आई पाहुण राहुळा येतं अगं नीट समजून घेतो पाहुणं रावळं म्हणजे काम केल्याशिवाय तिथं खायला मिळत नाही त्यांचं पण बरोबर आहे हा. काम केल्याशिवाय पण होत नाही आता बरं तू पण लगी माझ्या सासूच्या बाजूने बोलायला लागली बघ. बहिणीचं पण बरोबर आहे बहीण आली म्हणल्यावर जरा थोडं मग बसावं हे करावं मग बहीण काय तर तुझी लागली काय आपल्या नाहीच घरी? की. मग काम तर मरुस्तरच लिहिले ते बहीण काम करत नाही का तुझी तर घरी नवऱ्याच्या घरी विचारा माझी बहीण काम करते काय तिला हा विचारा. तू आई तू घालायचं काय आम्ही पण ऐकत नाही हो हा. जाती की आता जायचंय कामाला बी सासरा केव्हा गेलाय सकाळी गेलाय अहो सासरा रासार बी जातोय निर्भर बी कामाला मग जातोय सासरा म्हातारपणी करतो म्हणजे आपण किती करावं ह्याच्यावर विचार करत जावायच्या अगं अहो आत्या, आता ही आमचं स्वयंपाक- वय कसं आहे आता निवांत बसून खायचं वय आहे आमचं अहो स्वयंपाक ते करायचा आहे माझी बहीण आली तिला चांगलं चुकलं जरा घालू द्या की रात्री घातलं ना चांगलं तुमलं केलं की सगळं केलं काय पापड्या भज सगळं केलं हा अजून काय करायचंय बहिणीनं अजून तरी करायचं होतं राहिलं तरी श्रीखंड आता जा का मला आणि संध्याकाळी करून घाल तुझ्या बहिणीला काय घाल वाटलं ते अंत करणाऱ्या बहिणीला तुझ्या घालणार आहे यार संध्याकाळी तर माझ्या बहिणीला घाल संध्याकाळी नाही ती दुपारनच जायची आज भाऊजी यायचंय ते 1 वाजता मग 1 वाजता मला तुझा कामाला दीप पगार तिला होय अहो सासूले माझी सगळी पगार घेते काय अगं करावं नाही सासू घेत लागत नाही लेकरा बाळाला तुझ्या कपडे आणतो आम्ही नाही ती करतोय बघा हो. बघा त्याच्या पदरच्या आणत नाही ती हो. पण माझ्या पैशावर कपडे बिपडे आहेत तिथे मोठीपणा जावती ग हा. मोठीपणा आणि माझं पैसा मग मी चालली म्हणायचं हे कपडे बरं आता काय सांगते सासऱ्याला की सुना कामाला नेऊ नको घरात बसू द्या तिथं उद्या संध्याकाळी बघ तुला कसं नाच सासऱ्याचं नाव तुझं भिडवून टावते मी आता मी हा. पण आम्हाला म्हणणार आहे माझी पगार द्या म्हणणार आहे मला पण लेकरं ती म्हणणार आहे त्यांना काय काय आणायला लागतंय काय काय आणून गमते का आम्ही तर आणतो या आणावं लागतंय ए कपडे रे जल बोल नको पण आणताय दोघी पण कष्ट करताय कशाला भांडणं करायला लागला नाही करू द्या भांडणे जरा लय आगावपणा करायला लागली तुमची बहीण वरची आमची पोती वळखायला लागली आता कशाला म्हणता हो, हा. बोलते की माझी बहीण नेऊ दे त्यांच्या घरी मग बस एकटीच आम्ही किती गरीब आहे हो बाई बघ लय गरीब आहे म्हणलंय म्हणजे लय गरीब आहे सासू किती कोण आहे माझी माझ्या अगं बहिणीला जर घरी नेलं तर खाचाल काय तुम्ही हा हा इकडे काय दुसरी आणा येईन त्याला काय नवीन नवीन मोठं आलेलं आहे. कागदातला असं कागद फोडायचं तसं आणायचे घरात आणता माझ्या बहिणीसारखी भेटते का तर बघा येतात कशी नाही हिरो माझा कसा आहे नुसता हिरोईन किती पायाला बघून येते नुसत्या अगो बाई पहिले देखणार म्हणून आज कसं आहे आई बा माझ्या बाजून बोलायली हो आई सगळं जरा भांडण केली ती आई म्हणून त्यामुळे तुमच्या बाजूने बोलायला आली नाही तर आई माझ्याच बाजूने बोलती माहितीये का मग पगार द्यायला काय होतं आई ती द्यायचं बाबा आता येऊ दे तर शेतकऱ्याकडं पैसा अजून कुठलं पैसे घेतलं तर त्यांचं काम नाही अर्धा राहिलं कोण द्यायला मोकळा आहे पैसे लगेच सकाळी तावण आली पगार घ्यायचे म्हणून तू इसकावून तिच्या हातनं हा घ्या म्हणली वाजवत घ्या म्हणली तुमच्या आई वाजवत घ्या हम्म? कशा असं वाजवून घ्या म्हणलं पैसे माझ्या. नवऱ्याला सांगते म्हणती अजून बघा हे सांगणार नाही पुरे असं करायला लागले तर म्हणणार ह्यांना देऊ नका का मला त्यांचे पगार मागायला लागले तर त्यांना द्यायचं नाही म्हणते न्यायचं पण नाही संग आपल्या आपण दोघं करू आपल्या आपण कष्ट करून आपल्या आपण मोठा घ्यायचा म्हणून अगं नव्या नवरीने हिंडते ते अजून आता सोमवार आलाय की अजून सुनेच्या कामात पैसे हिंडते ते मला अजून पण येते समजायला तुमची कोण आहे ते ना बहिणी बाळा मेवणं फिवणं पाक नेणार आहे शेवटी ह्याला आता येईल त्या सोमवारी शेवट मी इकली जात नाही आता हे तिसरा सोमवार आहे शेवट सोमवार वरच्या सोमवार नाही ह्या सोमवारी हात करायला कसा म्हणते ती. हालतोय बघ की हात असं असलं हा आता नागाया मला पण सवय आहे बाबा तुम्ही काय जर म्हणला तर हा काय कर आई कशी असते बोलती पण आणि माया पण हा. करते. आईचा जीव हळवा असतोय मग लेकासाठी असतोय सुनासाठी नसतोय माझा ती सोन आहे म्हणून चिंदी आली तसं चिंदी नसतं. रे बाबा सर चिंदी चिंती म्हणते म्हणती तुमच्या आई बा किती खोड आहेत तुमची बघा चिंती आहे काय मी माझं सोनं पिवळं हाडोळ आहे म्हणून ही चिंदी आली माझ्या घरी बाई बघा. लय गुणाची चिंदी आली माझी चिंती दिसती काय हा कपड्याची चिंती दिसती काय मी हा
अगं माझ्या लेकाची राणी आहे तू. आता कसं काय बरं बोलला? अगं म्हातारपणाला ही सांभाळणार आहे, तुझं पाय ही चोळणार आहे, मी सांगतो तुला. आता मिशन आणली की पाय चोळायची पण हातात नाही डायरेक्ट असं फिरवायची पिशा. दुसरं कोण जरी असलं तुझ्या जवळ येणार नाही, पण ही येणार तुझी घाण काढाय सुद्धा. हा चालतंय. कोण सदा नसतंय हा एवढं नाच करून तू तिचा दिसते अशी पण. बहिणीला सांगू नका माझं करू नको म्हणून. भरीव घालू नका. नाही जर सांगितलं तर आपोआप बहीण करणार आहे कारण हा, नाही तर भरीव घातला मग मला असं फुगडी खेळते ते बघा कशा. ती म्हातारी पडू देता बात घेत म्हणते तसं मला. नसतंय. शेवटी सासू जरी असली तर सासू आईवणी असते सून लेकीवणी असते. आणि धरलं तर आहे नाही धरलं तर काहीच नाही. उगाच पण थोडी परत थोडी कोण भांडणं. येणार सुद्धा नाही. सुना शिविनल्या कशी दुसरं कोण सुद्धा जवळ येत नसते. एक काल मी गेलती शेंगा सांगायला बायाला. एक म्हातारी घरात लय जण आहे ती तिला पण एवढत पडली होती. हा मला लय वाईट वाटलं त्या म्हातारीचं माहिती आहे का? बर हा तसं माझी परिस्थिती होईल होय. काय? हा अजिबात होणार खंबीर आहे सून तुला, सूनच खंबीर आहे तुला. माझी मी तुमचं काय असेल ती बघणार. मी म्हणलं भाऊ तुझ्या माणसासनीला काय झालं हो बघा की ती तशीच म्हातारी सारखी करते हो म्हणली. हा पण मला लय वाईट वाटलं ती असं दरवाजा लावून आत इवळत बसली होती. हा गावात शेंगा सांगायला गेली ती बाया आणि ती इवळत होती. मला एवढं जे बेकार वाटलं की म्हणलं आपली सुद्धा म्हातारपणी होय. अशीच अपेक्षा आहे आपली. तसं होत नसतं. हा आम्ही खंबीर आहे दोघं. मस्त गाबा साठवून ठेवलंय की ग. हा. कुणाला तर दिलं ना पैसे सहज सांभाळते. हिला देते ना बाबा. हा, मी हिला सांभाळते म्हणलं हिला देते. अगं तीच अपेक्षा करायला लागली तुझ्याकडून पैसे. मला द्या. पैसे मला मॅच बेस्ट होती तुम्हाला लय भारी भारी सांभाळते. बघ कशी पैशावर कशी लबूत होती या. हो पैसे नाही तर घ्यायचं बिना पैशाचं पण सांभाळायचं सासूला. सासू म्हणजे आई असते. चेष्टा नाही करायची लोकांना खरं वाटत असते तसं. बरोबर आहे का? बघ बहीण कशी सांगते समजून तुला आणि तू कशी बोलते हाय का. पण पैसे दिले नाहीत सवनी पगारी तर. माझं पगारीचं पैसे द्यायचं सगळं आहे ते तेवढं. आता अजून एक डबा आणला तेल वाढायला लागले वाढायला लागले कुठून वाढायला लागले. ते लागले. त्याला प्रॅक्टिस आणून तू इथं. आपलं तेलाचं ते दुकानाचं बा आपण करायचं. एकच बी आणायची गरज नाही. आपण घरीच करायचं आणि घरीच खायचं. एक दिवसाला पुढा लागला आपल्याला. मग काय तर ह्याने रात्रीच एक पुढं आणलाय. सुनन बघितलं आहे घराबाहेर कसं केलंय. काय केलंय बघ समजा राडा केलाय हो इकडं. ते तुझ्या शेळ्या ढीग आहे का तिथं शेळ्या खालीच ठुलाय समजा हो. सुवर्णा हे केर भरलं नाही काय ग. अहो भरायचं आहे ती केअर ती सकाळ सकाळ झाडून तेवढं घ्यावं म्हणलं. मामा आलो नव्हतं सकाळ सकाळ म्हणलं नाही तर अगं हे केर टाकला तर आपल्याला त्याच्यापासून सोनं मिळतंय. हो इथं स्वाद झालं नाही तिनं. झाडलंय घ्यावं ती घाणली होती यासारखं. कधी सुनाला आहे वळण लागायचं. अरे लागलं की माझ्या सोनाला रे तसा बोलतो रे. तसं बोलतो तुम्ही काय माहिती मागलेला. आईचा आता फेरा झाला तर तुमचा मला माग फेरा लागलाय. जागी मग आई मागच निघून मला काय करायचं. आई बघ आई पैसे देत नाही काय देत नाही काय घेत नाही काय नाही. आणि आईच्या मग कसं जातो तरी तुम्ही नाही का होईना तुम्हाला घ्यावंच लागतंय बायकोला काय ना काय बायको मागतीच म्हणून. तसा तुमच्या आई किती आहे काय मला. हो तुला संग नेतो की सारखा एक दिसाड 2 दिसाड फिरवून आणतो काय. एवढे शर्ट राखली तुझी तिनं कधी साडी तर आणली आहे बघा तुला. की बघा ही साडी मला राहू द्या म्हणलं तर मला काय म्हणते ते, तुला काय मी घेतली काय साडी मला नेसवली की साडी म्हणते त्या. मग चोरून आणली ते आई. नेसवली साडी. ही साडी पण चोरून आणली होती हिनं. मग हे उगाच दिसते त्यांच्या समोर साडी आहे किती. आता नाही मध्ये आणली होती. चोरून कुणाला म्हणायला लागतं ही माझी सून आहे. दुसऱ्यांनी बाकीच्यांनी नेलं ना त्याला म्हणायचं असतं चोरून. ही माझी घरातली करते सून आहे माझी. आणि काय लोकांचं घेतलं मग काय साडी देणार तिला एक हा मागती तर. माझ्या लेकीनं म्हणली माझ्या लय दिवसानं आली आणि तूच नेस आका म्हणली म्हणून मी नेसायला राहू दे म्हणलं तिला र. हा त्यांना आणायचंय मी साडी आता. आईनं दिलती आईची माया काय तर जपली असेल म्हणून दिली नसेल. एवढं काय म्हणता आईचं मनावर घेताय. बघा बघा मिळून कशी स्वयंपाक केला विचारते ना नवरा कामाला जायचं येळभर. काल पण येळभर उपाशी 4 वाजता जेवलोय. अहो एक टोप लगत भरलंय खावा आता. शिळ्या खावा शिळ्या म्हण. रात्रीला चपाती जळत्या त्यामुळे म्हणलं आता खावा तुम्ही शिळच खावा. हिला आई अजून काय हे गावलं मी नाही. तुझ्या सेवासाठी ही चिंदी करून आणली तर ही सेवा करा नाही तुझी काय करावं याला. चिंदी काय मी तर सोडून द्यावं म्हणतोय आता. नग सोडून द्यायला नको. जाऊ जाऊ तुम्हाला कुठं जायचं तिकडे दे सोडून. जाई मग तू जाते की मी तू तुझ्या गावातल्या घरी राह. माझ्या गावातल्या घरी आई बाप्पा असं तर मी कधीच गेली अशी तुमच्या पाशी असं बोलणं कोण खात बसलं असतं. मग आई लय ताल केला असतं ना. गावातला
असतं तर गेला असलं तर गेली असती ना तू तुला कौतिक नव्हतं. कशाचं हा हा आय बापाची हिथं का नाही रोज जर नवऱ्यानं रोज राता घातल्या तर हिथलं कौतिक आहे त्यातलं कौतिक नाही. आली गे पडक पडली गे अमक्याची लेख कसं आहे असं असतं. ती पण आहे ते पण बरोबर आहे. म्हणून हिथं किती मारलं तोडलं नवऱ्यानं जीव मारलं तर नवऱ्याच्या हातनं मिली म्हणते ती बरं झालं उलट. परत तर जाऊन लोकात उगाच म्हणते ती हे आलं की दोड आणि बसलं बापाच्या दारात असं होतं. पण असं करायचं नाही. नाही. तिथंच नांदून नाव मिळवायचं. नाही आय बाप नाही तर कोण नाही तर कशाला आता जाती गावात. मी आता ह्यांना माहित आहे की आणि जसं लग्न झालं तसं दोन गावात भाव गेली. आहेत. एक गावात आहे एक जरा गेलाय बाहेर. हिला 2 भाव आहेत फक्त बारकाय बाकीचं कोण नाही. बारकायच माझ्यापेक्षा जो जेव्हा त्यांना कळेन तेव्हा बहिणीपाशी येत्याला जात्याला ही जा म्हणत्याला कवा ना कवा त्यांना किव येईन. क्यू येन हा पण सासूला क्यू ये नाही साडी दे नाही हा. साडी दे नाही क्यू येला घे का घे. जा जा सवड नाही लवकर जा जाती मी साडी आहे खरंच आणीन दी चांगली तिला साडी